नागपूरमधील जगप्रसिद्ध तर्री पोह्याला आता महागाईचा तडका बसलेला आहे आणि तो साधा सुद्धा नाही तर एका प्लेट मागं 10 रुपयांचा हा तडका बसलेला आहे। त्यामुळे साधारण नागपूरमध्ये 30 ते 40 रुपये प्लेट मिळणारे तर्री पोहे आता मात्र 50 रुपयांपर्यंत गेलेले आहेत। त्यामुळे जे तर्री पोहे खाणारे प्रेमी आहेत किंवा खवय्ये आहेत त्यांच्या खिशाला आता एक जबरदस्त मार या महागाईची पडणार आहे। या महागाई वाढण्यामागं म्हणजे तर्री पोह्यांचे दर वाढण्यामागं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हे नागपुरातले लक्ष्मीनगरमधले प्रसिद्ध व्यवसायी आहेत त्यांच्याकडे येऊया आणि त्यांच्याकडून नेमकं याचं कारण काय ते जाणून घेऊया। मला सांगा 10 रुपयांची एका प्लेट मागे तुम्ही वाढ केलेली आहे, काय कारण आहे या दरवाढीला? हे महागाईमुळे सिलेंडर गॅस बाकी जे लागते मटेरियल ते महाग झालं आहे। मला सांगा काल कमर्शियल सिलेंडरचे रेट वाढले, ते कितीनं वाढले आणि त्याचा कसा फरक पडतो? पूर्वी आम्हाला 1800 रुपयात सिलेंडर मिळत होतं, आता 3300 रुपयाचा सिलेंडर आहे, म्हणजे 1500 रुपये वाढले ना एका सिलेंडर। रोज 2 दिवसात एक सिलेंडर लागते। मग आता तुम्ही रेट कसे वाढवलेला म्हणजे कालपर्यंत तुम्ही पोहे काय रेटने द्यायचे, आलू बोंडे काय? पूर्वी आम्ही 40 रुपये विकत होतो, आता 50 रुपये आहे, पण ते 50 रुपये धंद्यात फरक पडला, धंदा होत नाही तेवढा। म्हणजे आता रेट वाढवल्यामुळे गिराईकांना तुमच्या याच्याकडे पाठ करू रोज जाते ऑफिसमध्ये गिरायक, कुठे नोकरी करते आपले, थोडासा नाश्ता करते, विचार होते 20 रुपये देऊ, आता 25 म्हटलं तर रोज नाश्ता नाही करणार ना, गिरायकावर फटका पडला। गिराईकांचा फटका पडल्यामुळे आता तुमच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो? व्यवसायावर परिणाम झाला ना, आज 25-30% कमी झाला धंदा समजा। बरं, मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये व्यवसाय सांभाळायचा, महागाई पण दिवसेंदिवस वाढत आहे, काय उपाय असायला पाहिजे? सरकारनं काय दिलासा तुम्हाला द्यायला पाहिजे? असं म्हणजे आम्हाला थोडं स्वस्त द्यायला पाहिजे ना मटेरियल, जे लागते ते आपल्याला। नक्कीच आपण पाहतोय की कमर्शियल सिलेंडरचे वाढलेले दर खरं तर या सगळ्या महागाईला कारणीभूत असल्याचं मत ते व्यक्त करतात। कमर्शियल सिलेंडरचे दर वाढले आणि त्यामुळे त्यांना तर्री पोह्याचे रेट देखील वाढवावे लागले आणि त्याचा परिणाम आता त्यांच्या व्यवसायावर झालेला आहे। सुमारे 25 ते 30% त्यांचे ग्राहक जे आहेत ते या सगळ्या महागाईमुळे जे आहे ते कमी झालेलं आहे। काही ग्राहक आहेत, मला सांगा इथलं तर्री पोहे प्रसिद्ध आहे, तुम्ही दरवेळी खायला येता, काल 40 रुपये होते, आज 10 रुपयांनी रेट वाढून 50 रुपये झालेला आहे, काय फरक पडतोय तुम्हाला याचा? फरक म्हणजे काय की आता आम्हाला बाहेर राहावं लागतं, कधी पण नाश्ता करायला इथेच येतो आम्ही। आता यांची टेस्ट चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, तर जेव्हा हे असे महागाई वाढली की आम्हाला खिशाला काहीची बसतेच। त्याच्यामुळे असं वाटते की बा जे काही आहे ते रेग्युलर चाललं पाहिजे आणि त्यातनं आपलं जे काही आहे जीवन सुरळीत राहिलं पाहिजे। म्हणजे आता तुम्ही कालपर्यंत फुल प्लेट खायची आणि आज हाफ प्लेटवर आले का? हां बरोबर ना, काय करणार आहे, सिंगलवर येऊन गेला माणूस। हां, मला सांगा तर या महागाईमुळे तुम्हाला तुमच्या पोटाला चटका द्यावा लागतो? चटका, बिलकुल चटका द्यावा लागतो। बघा, एकदा कांदे महाग दिल्लीत झाले होते, 3 रुपये होता त्यावेळेस नाश्ता, 3 रुपयावरनं 6 रुपये झाला, 6 रुपयावर 3 रुपये आला का कांदा स्वस्त होऊन, तसंच आता गॅस हे झाला। हा जर गॅस आता महाग झाला, हा नाश्ता 50चा होईल, 50चा परत तर 35-40 वरती येणार नाही ना, म्हणजे हा जनतेला होणारं आता अघोषित नुकसानच आहे। आता यानंतर तो 50च असेल, कमीत होणार नाही, गॅसचे रेट कमी झाले, हा नुकसान जनतेचं खूप मोठं नुकसान आहे। कारण नाश्ता हा बाहेर येणारे, नोकरी करणारे, मार्केटिंग करणारे, सेल्स करणारे किंवा असा सकाळी जे निघतात लवकर त्यांना नाश्ता खूप महत्त्वाचा असतो, हे याच्यामुळे नुकसान होणार आहे, खिशाला चटका बसणार, सगळं जे घराचं बजेट आहे ते कोलमडणार आहे यामुळे। नाही, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया। मला सांगा, तुम्हाला नाश्ता पण करायचा आहे, महागाई पण आहे, कसा आता तुम्ही याच्यात तोडगा काढणार? ह्याच्यात तोडगा काय आहे? म्हणजे आहे त्या परिस्थितीत आपल्या खिशाला कात्री बसून ती करावंच लागणार आहे। जे जीवनाला आवश्यक आहे ते तर कामं तर सोडणार नाही आहे, काम तर करावंच लागणार आहे, काम करताना भूक लागली नाश्ता करावाच लागणार आहे, त्याच्यामुळे याच्यातून काही सुटका नाही आहे, फक्त महागाई सोसावं लागणार हे पक्का आहे। मात्र बरं, सरकार यावर काही करतं असं तुम्हाला वाटतंय का या महागाईवर? सरकारचे प्रयत्न आता तितकाच दिसून येत नाही आहे, कारण की प्रत्यक्षात लोकांना हे जोपर्यंत जाणवत नाही का सरकारचे प्रयत्न खूप चालू आहे तोपर्यंत काही कळणार नाही। अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया या सगळ्या नागपूरकरांच्या आहेत। एका बाजूनं कमर्शियल सिलेंडरचे दर वाढले, इतर गोष्टींचे दर वाढते आणि त्याचा परिणाम आता त्यांच्या नाश्त्यावर, पर्यायानं त्यांच्या खिशावर होता। सरकार प्रयत्न करत असेल मात्र ते प्रयत्न दिसत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया देखील नागपूरकर द्यायला विसरलेले नाही आहेत।
व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.